आसाममध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। आतापर्यंत 78हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। झाडाच्या पानासारखे मृतदेह वाहून जाताना दिसत आहेत। मोठमोठ्या इमारती देखील पत्त्यासारख्या कोसळतायत। मात्र असं असताना आसाम सरकार पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना शोधण्यात व्यस्त असल्याची चर्चा आहे। जे तरुण फक्त आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी ना कोणत्या घोषणा दिल्या ना कोणालाही शिवीगाळ केली, तरीही आसाम पोलीस त्यांच्यावर कारवाई करत असल्याची चर्चा आहे। यावरून कळतं की भाजप सरकार नागरिकांबाबत किती संवेदनशील आहे। आज आसाममध्ये नागरिकांना राहण्यासाठी घर उरलं नाहीये। अन्न नसल्यानं चिमुकल्यांनाही मदत मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतंय। आसाममधील हेमंत बिश्वा शर्मा हे अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी पुराचा धोका कमी करण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या दिसत नाहीयेत। या कामासाठी त्यांना वेळ मिळाला नाहीये असं वाटतंय। पण नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना शोधण्यासाठी त्यांना तात्काळ वेळ मिळाल्याचं दिसून येत आहे। या व्हिडिओतून पाहूयात की आसाममध्ये पूर का आलाय, आसाममधील पूर रोखण्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं अपयशी ठरलेत। अमित शहांनी काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं की आसामला पूरमुक्त करू, मग अद्याप आसाम पूरमुक्त का झाला नाहीये? केंद्र आणि राज्य सरकार कोणत्या कामात व्यस्त आहे पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। आसाममध्ये आत्ताच पूर आलाय असं नाहीये, यापूर्वीही 2024 मध्ये देखील असाच पूर आला होता। 2024 मध्ये आलेल्या महापुरामुळे आसाममधील 35 जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता। या 35 जिल्ह्यातील 7794 गावातील तब्बल 42,95,000 नागरिक पुरामुळे बाधित झाले होते। या पुरामुळे तब्बल 121 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने अधिकृत अहवालात नोंदवलं गेलंय। 2024च्या पुरामुळे राज्यात तब्बल 25 लाख लोक बेघर झाले होते। पुराच्या पाण्यामुळे राज्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते। पिकं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता। पुढील 1-2 वर्ष त्यांना या पुरातून सावरण्यात लागले। असं असताना देखील आसाममधील भाजपचे हेमंत बिस्वा शर्मा सरकार 2024 पासून झोपेत असल्याचं दिसतंय। निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं की पुढील 5 वर्ष आम्हाला द्या, आसामला पूरमुक्त करू। आसाममधील नागरिकांनी विश्वास ठेवून भाजपला पुन्हा निवडून दिलं, पण आसाममधील पूर काही थांबलेला नाहीये। मात्र इतरत्र गोष्टी सुरू असल्याचं दिसून येत आहे। आता 2026 मध्ये आलेल्या पुरामुळे आसाममध्ये 78हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। पुराचा फटका प्रामुख्याने शिवसागर, चरईदेवी, गोलाघाट, जोरहाट, नागाव, बिस्वनाथ आणि कामरूप या 7 जिल्ह्यांना बसलाय। राज्यातील तब्बल 551 गावं पुराच्या विळख्यात असून 3,03,000हून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित झालेत। ये बहुत ही दुखद बात है। मैं खुद गया हुआ था जोरहाट, शिवसागर, नाजीरा। मैं खुद LOP के साथ में था वहाँ पे, फ्लैट दिखने गया था। बहुत आदमी मरा है। अभी तक एक्चुअल कितना आदमी मरे हुए हैं वो अभी तक एक्चुअल फिगर नहीं आया है। आहिस्ता आहिस्ता फिगर ये, फिर भी बहुत ही दुख भरी ये है। और देखिए एक बात है, चुनाव आने से फ्लड याद आता है। होम मिनिस्टर साहब ने 2-3 दफा आके आसाम में 2 निर्वाचन में ही बोले हमें वोट दीजिए, हम फ्लड खत्म कर देंगे। चुनाव खत्म हो गया, अभी तो कोई नहीं आता है। तो ये सब सीरियसली सोचना पड़ेगा एवं आसाम को कैसा बाढ़ मुक्त किया जाए, इसके लिए सरकार को, अपोजिशन को, सबको बैठ के एक रणनीति की तरिया चलना पड़ेगा और आसाम को फ्लड मुक्त करना ही पड़ेगा। और जितना आदमी मरे हैं उन लोग के लिए मैं उनका फैमिली को कंडोलेंस देता हूं और ऊपर वाला करे, मालिक करे और कभी ऐसा ना हो, यही मैं प्रार्थना करता हूं। आसाम राज्यातील पूर परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे। गेल्या 24 तासात शिवसागर आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये नवीन जीवितहानीची नोंद झाली आहे। ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या महापुरामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। घरात पुराचं पाणी घुसल्यानं नागरिकांना आपलं घर सोडून जावं लागतंय। नागरिकांना आपल्या चिमुकल्या मुलांना खांद्यावर घेत पुरातून वाट काढावी लागते। या पुरामुळे वृद्ध नागरिक, गरोदर महिला यांचे मोठे हाल होत असल्याची माहिती आहे। हा पूर प्रामुख्याने आसाममधील 7 जिल्ह्यांमध्ये पसरला असून त्यात चरईदेवी जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलाय, जिथं 1,37,000हून अधिक लोक बाधित झालेत। त्या पाठोपाठ शिवसागर जिल्ह्यात 84,000 आणि जोरहाट जिल्ह्यात सुमारे 49,000 लोक पूरग्रस्त आहेत। गोलाघाट, नागाव, बिस्वनाथ या ग्रामीण भागासोबतच कामरूप मेट्रो या शहरी भागालाही नागरी पुराचा मोठा फटका बसलाय। शहरातील रस्ते आणि सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पुराच्या पाण्याचा सर्वात मोठा फटका आसामच्या शेती क्षेत्राला बसला असून प्रभावित भागातील 21,523 हेक्टरहून अधिक शेतीवरील उभी पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। पुरामुळे शेती खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालंय। पिकांशिवाय रस्ते, पूल आणि तटबंध फुटल्यानं अनेक गावांचा मुख्य शहरांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून वाहतूक ठप्प आहे।
यासोबतच मोठ्या संख्येनं पाळीव जनावरं आणि पशुधनाचंही नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात शेकडो जनावरं वाहून गेली आहेत. विस्थापित झालेल्या 16,500हून अधिक नागरिकांसाठी प्रशासनाने 71 मदत शिबिरं सुरू केली असून तिथं राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त चालवल्या जाणाऱ्या 30 मदत वितरण केंद्रांद्वारे सुमारे 72,000 पेक्षा जास्त लोकांना जीवनावश्यक अन्नधान्य, औषधं आणि तातडीची सामग्री पुरवली जाते. सरकारनं पूरग्रस्त कुटुंबांना त्वरित दिलासा म्हणून 15,000 रुपयांची तात्कालिक आर्थिक मदतही मंजूर केली आहे. दरम्यान संकटाची मालिका इथंच संपलेली नाहीये. भारतीय हवामान खात्यानं आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विशेषतः तिनसुकिया आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यानं नवीन भागात पूर येण्याच्या आणि डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका वाढलाय. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. आसाममध्ये येणाऱ्या पुराचा धोका कमी करता येत नाहीये का, यावर काही उपाय नाही का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर आसाममध्ये दरवर्षी येणारा पूर रोखला जाऊ शकतो, पण हे करण्यासाठी त्या ठिकाणी तसं सरकार असायला हवंय. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमध्ये दरवर्षी लाखो टन गाळ साचतो. यामुळे नदीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते. नदीतील हे गाळ पावसाळ्यापूर्वी काढले गेले पाहिजेत. आसाममध्ये पूर रोखण्यासाठी मातीचे बंधारे आहेत. हे मातीचे बंधारे खूप जुने असल्यानं बांध फुटून गावामध्ये पाणी घुसतंय. त्यामुळे त्या ठिकाणी पक्के कॉन्क्रीटचे बंधारे बांधले गेले पाहिजेत. ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांवर विशेषतः अरुणाचल प्रदेश आणि शेजारील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर जलकुंभ किंवा धरणे बांधून पुराच्या पाण्याचं नियंत्रण करता येऊ शकतं. उपग्रहाच्या मदतीनं पाण्याचा अचूक अंदाज येऊन नदीकाठच्या गावांना पूर येण्याच्या आधीच सतर्क केलं जाऊ शकतात. नदीवर नवीन कालवे तयार करून पाणी इतर ठिकाणी वळवणं, नदीतील पाणी कमी करणं यावर भर दिला पाहिजे. तसेच इतरही काही मार्ग आहेत ज्याद्वारे आसाममधील पुराचं पाणी रोखलं जाऊ शकतं. पण हे सर्व काम करण्यासाठी आसाममध्ये नागरिकांचा विचार करणारं सरकार असायला हवंय. या ठिकाणी तर भाजपचं सरकार दिसतंय. जे आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडे तर अशा गोष्टींवर लक्ष देण्यासाठी वेळच दिसत नाहीये. ते या पुराकडे लक्ष देण्याऐवजी जंतर मंतरच्या आंदोलनात आसाममधून कोण सहभागी झाले होतं यावर लक्ष देताना जास्त दिसतात असल्याची चर्चा आहे. आसामच्या आंदोलनात जे तरुण सहभागी झाले होते त्यांच्यावर पोलीस कारवाई करत असल्याची माहिती समोर आली. आता याबाबत काय सत्यता आहे हे आसाम पोलीसच सांगू शकतात. एकीकडे केंद्र सरकार आंदोलकांना आश्वासन देतं की आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील. द्वेषापोटी कुणावरही कारवाई केली जाणार नाही. सुप्रीम कोर्ट देखील या तरुणांवर गुन्हे दाखल करू नका, त्यांची तात्काळ सुटका करा असे आदेश देताना दिसतंय. मात्र आसाम सरकार ना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळताना दिसतंय ना केंद्रातील भाजपचा ऐकताना दिसतंय. आसाम सरकारनं जरी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना आता सोडून दिलं तरी त्यांना दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवून सोडाची कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे आता देशात भाजप शासित राज्यांमध्येही लोकशाहीचा गळा घोटला जाताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? हेमंत बिस्वा शर्मा यांनी पूरग्रस्त भागाकडे लक्ष दिलं पाहिजे की जंतर मंतरच्या आंदोलनात कोण सहभागी झालं होतं यावर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.